असाध्य रोग, स्वामी समर्थांनी दिलेलं जीवनदान। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका कुटुंबात रामभाऊ राहत होते। साधा शेतकरी, स्वच्छ मनाचा, देवभोळा माणूस। कुटुंबात पत्नी, 2 मुले आणि वृद्ध आई। सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक एक दिवस त्याच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या। स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली, पण काही सापडलं नाही। वेदना वाढू लागल्या। शेवटी त्याला पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथे रिपोर्ट आले, कॅन्सर, लिव्हरमध्ये 3ऱ्या टप्प्यात आहे। घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। डॉक्टर म्हणाले, जास्तीत जास्त 3 ते 4 महिने राहतील। केमोथेरपी करू शकतो, पण इलाज नाही। रामभाऊला समजलं की त्याचं आयुष्य संपत आलंय, पण त्याच्या डोळ्यांत एक शांती होती। तो म्हणाला, माझं शरीर जाईल, पण माझा देव अजून माझ्यासोबत आहे। घरच्या स्वामी समर्थांच्या लाकडी फोटोपुढे बसून त्याने रोज जय जय स्वामी समर्थचं जप सुरू केला। प्रत्येक गुरुवारी तो उपवास करत असे। त्यानं डॉक्टरांना सांगितलं, केमो नाही करायचं, मी स्वामींवर सोडतो। एक रात्री त्याच्या खूपच वेदना होत्या। त्यानं डोळे मिटले आणि एक दृढ संकल्प करत म्हटलं, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवतो। तुम्ही जर आहात तर या वेदनांवर मात करा, नाहीतर तुमच्या चरणी मला न्या। त्या रात्री त्याला स्वप्न पडलं। एका विस्तीर्ण माळरानावर तो एकटाच उभा आहे। दूर कुठेतरी एक वडाचं झाड, त्याखाली बसलेले स्वामी समर्थ, तेजस्वी, शांत। त्यांनी हात उंचावला आणि फक्त एकच वाक्य उच्चारलं, जा, अजून तुझं काम संपलेलं नाही। दुसऱ्या दिवशी रामभाऊ उठला आणि पहिल्यांदाच वेदना थांबलेल्या होत्या। तो स्वतःच चकित झाला। त्याने 2 दिवस नीट जेवण केलं। शरीरात ताकद वाटू लागली। चेहरा खुललेला होता। घरच्यांनी हट्टाने परत एकदा रिपोर्ट तपासले। डॉक्टरांनी सीटी स्कॅन, MRI केलं। रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरही थक झाले, काहीच दिसत नाही। पूर्णपणे क्लीन रिपोर्ट। डॉक्टर म्हणाले, हे मेडिकल मिरॅकल आहे। केमोशिवाय अशा 3ऱ्या टप्प्यातून कोणी परत येतं? काहीतरी दैवी शक्ती आहे तुमच्यावर। रामभाऊ पुन्हा शेतावर काम करू लागला। दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक, आरती आणि 10 लोकांना प्रसाद द्यायचा त्यानं व्रत घेतलं। तो गावात सर्वांना सांगायचा, डॉक्टरांनी सोडलं होतं, पण स्वामी समर्थांनी माझा मृत्यू थांबवला। विज्ञान तिथं थांबतं, जिथं श्रद्धा सुरू होते। कथेचा सारांश, स्वामी समर्थ हे केवळ गुरु नव्हते, ते जीवनाचे दाता आहेत। श्रद्धा ठेवली, मन साफ ठेवलं आणि त्यांचं नाम घेतलं तर मृत्यूचाही मार्ग बदलतो।